चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सिंधू पाणी वाटप करारावरून पाकिस्तानची दरपोक्ती. सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानच्या मालकीच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचे आव्हान देणारे मानले जाईल, असा धमकीचा इशारा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारताला दिला आहे. भारताने असे काही करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान पूर्ण ताकदीनिशी त्यांना प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी म्हटले आहे. इशाक दार यांच्यासह मंगळवारी पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी भारतावर कठोर टीका केली आहे. भारताने देखील यावर चांगलेच उत्तर दिले आहे. सिंधू नदीचे पाणी रोखल्यास महागात पडेल, अशी धमकी पाकिस्तानकडून मिळाली आहे. मात्र भारताने याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी परराष्ट्र मंत्रालयात सर्वांना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारतावर विजय मिळवल्याचा दावाही केला. मात्र हा पाकिस्तानचा दावा पूर्णतया खोटा असून याला भारत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दरपोक्तीला भारत कधीही घाबरणार नाही आणि आपल्या निर्णयावर ठाम राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बेळगाव विभागाचे IGP म्हणून संदीप पाटील यांची नियुक्ती. बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावलेले IPS अधिकारी संदीप पाटील यांची आता बेळगावच्या IGP पदी नियुक्ती झाली आहे. 2010 ते 2013 या काळात बेळगावचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. त्या काळात त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या वळल्या होत्या. तसेच सामान्य जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास कैक पटीने वाढवला होता. त्यावेळी बेळगावातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याची त्यांची पद्धत प्रभावी मानली जात होती. आता 15 वर्षाच्या कालावधीनंतर संदीप पाटील हे पुन्हा बेळगावला येत आहेत. त्यांची उत्तर विभागाचे IGP म्हणून नियुक्ती झाली आहे. 6 मे 2026 रोजी कर्नाटक सरकारने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार विद्यमान IGP डॉक्टर चेतन सिंग राठोड यांची बदली बेंगळूर येथे CID विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता संदीप पाटील हे बेळगावची सूत्रे हाती घेणार आहेत. कपिल तीर्थ तलावाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचेही आश्वासन. रविवार दिनांक 3 मे रोजी कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील तलावात दुर्घटना घडली. त्यामध्ये 2 बालकांचा मृत्यू झाला होता. त्या संदर्भात आता महानगरपालिकेने त्वरित पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला सूचना करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसंदर्भातील निवेदन प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले होते. त्यावेळी देखील चर्चा करण्यात आली होती. बुधवारी या संदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांच्याशी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्मी निप्पाणीकर यांना फोन करून या संदर्भात हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईस्तोपर्यंत उपाययोजना करण्याची सूचना केली. तसेच राज्य आपत्कालीन निधीतून निधी उपलब्ध करण्याच्याही सूचना केल्या. या कपिल तीर्थ परिसराचा महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या सोबत लवकरच प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या निवेदन व चर्चेवेळी गोडसे कुटुंबियांच्या वतीने व्यंकटेश गोडसे, श्रीकांत गोडसे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, विकास कलगटगी, धनंजय पाटील आदी उपस्थित होते. अहमदनगर येथे तलवार हल्ल्याच्या घटनेत 6 जण जखमी. शहरातील अहमदनगर येथे 2 गटात झालेल्या वादावादीचे रूपांतर तलवार हल्ल्यात झाले. यामध्ये 2 गटातील एकूण 6 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून अचानक घडलेल्या तलवार हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर महामारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जखमी झालेल्यांची नावे इम्रान मुस्तान शेख वाली, कुमाल सय्यद वय 20, मजीद राजेसाब शेख वय 33,
कासिम रजाक शेख वय 40, मलिक हुसेन शेख वय 28 आणि पाशा रजासाब शेख वय 39 अशी जखमींची नावे आहेत. वरील दोन्ही गटातील तरुणांमध्ये अचानक कारणावरून वादावादी झाली, त्यामधून हा प्रकार घडला. या जखमींच्यावर उपचार सुरू असून एकाला खासगी इस्पितळात प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डिजिटल अरेस्टच्या संदर्भात पोलीस आयुक्तांचे आवाहन. डिजिटल अरेस्ट या नावाखाली नागरिकांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहेत. या संदर्भात कर्नाटक राज्य पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पोलीस विभागात डिजिटल अटक अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. अशा प्रकारचे कॉल, मेसेज किंवा नोटीस पूर्णपणे बनावट असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकान्वये कळवले आहे. पत्रकात म्हटले आहे की फसवणूक करणारे स्वतःला पोलीस, सायबर क्राईम अधिकारी किंवा सरकारी अधिकारी म्हणून भासवून नागरिकांशी संपर्क साधतात. नंतर तुमच्यावर गुन्हा दाखल आहे किंवा तुमची डिजिटल अटक झाली आहे अशा धमक्या देऊन भीती निर्माण करतात व तातडीने पैसे भरण्यास भाग पाडतात. या प्रकारांमध्ये नागरिकांकडून वैयक्तिक माहिती, OTP किंवा बँक तपशीलही मागितले जातात. कोणतीही अटक कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रत्यक्षरित्या केली जाते. फोन, व्हिडिओ कॉल किंवा ऑनलाईन माध्यमातून अटक करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलिसांनी नागरिकांना किंवा अनोळखी कॉल किंवा मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन देखील पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. तसेच या संदर्भातील तक्रारी 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क साधून नोंदवता येतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सोसायटीतर्फे सामूहिक उपनयन सोहळा संपन्न. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक उपनयन सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चिदंबर नगर येथील श्री चिदंबर देवस्थानात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालवर्गाला मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय संस्कृती व संस्कार जपण्याचा संदेश देण्यात आला. या माध्यमातून आहार संस्काराविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या पद्धतीनुसार आहार संस्कार, वैदिक मंत्रोच्चार व पारंपरिक पद्धतीची जपणूक करण्याचे मार्गदर्शन पुरोहितांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक किरण इनामदार, समर्थ सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट अजय सुनाळकर, व्हाईस चेअरमन अभय जोशी, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष NB देशपांडे, चेअरमन विनायक जोशी, सचिव अरुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संयोजनासाठी दोन्ही संस्थांच्या संचालक तसेच सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.